ह्या अशा पावसाळ्याच्या सीझनमध्ये तुम्हाला पण खायच्यात गरमागरम मेंदू वडे, तर चला मग आपण ट्राय करू. याला आपल्याला करून घ्यायचे बॉईल. आता मी तुम्हाला सांगते मी काय काय ह्याच्यात टाकलंय. याच्यामध्ये मी 3 वाटी रवा तर 2 वाटी पाणी घेतलंय आणि त्याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार सॉल्ट टाकायचं आहे. आता चला पाहूयात पुढची रेसिपी. आता स्लो गॅसवर मी हे पाणी बॉईल करून घेतलेले आहे. आता आपण त्यात टाकूयात रवा. यात रवा टाकताना आपल्याला हलवून घ्यायचं आहे. सारखं सारखं त्याला हलवत बसायचं आहे, का तर गुटल्या गुटल्या नको राहायला म्हणून. दाखवते मी तुम्हाला कसं. फ्रेंड्स, माझी रवा हलवतानाची व्हिडिओ झालीच नाही, तर सॉरी. मला वाटलं कॅमेरा चालू असेल, पण कॅमेरा चालूच नव्हता. तर आता त्याच्यानंतरची व्हिडिओ ही आहे की आपल्याला रवा काढून घ्यायचा आहे आणि तो असा हाताने मळून आता आपण त्यात मिरची आणि कोथिंबीर टाकून घेऊयात. आता आपण याला मळून घेऊयात आणि त्यात थोडंसं मी मिरच्या टाकल्यात म्हणून आता थोडंसं स्लाइटली आपण त्यात तिखट टाकूयात. तुम्ही जर काय मिरच्या नाही टाकल्यात तर जास्त तिखट टाका आणि जर काय मिरच्या टाकल्यात तर कमी तिखट टाका. तर मी टाकलेलं आहे. आता आपण ह्याचे मस्त मेंदू वडे करू. आता आपण ह्याचे वडे करून घेऊयात. असं गोल आणि असं त्याला मधून असं हे करायचं. पाहू शकता. डीप फ्राय होण्यासाठी आपले मेंदू वडे तयार. तर मी इथे तेल घेतलेलं आहे, पाहू शकता. आता आपण ठेवूयात गॅस. पाहू शकता आपलं तेल गरम होतंय. मग त्याच्यानंतर आपण त्यात टाकूयात हे मेंदू वडे. आता आपले तिकडे मेंदू वडे जोपर्यंत डीप फ्राय होत आहेत तोपर्यंत तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगते. आपल्याला मीडियम गॅसवरतीच मेंदू वडे तळून घ्यायचे आणि खालची बाजू जेव्हा खरपूस होईल तेव्हाच त्यांना पलटायचे. माझे मेंदू वडे रेडी झालेले आहेत. वाव, किती सुंदर दिसतायत. तुम्हाला मी आवाज ऐकवते. ऐकलात ना किती क्रिस्पी झालेत. हे बघा, एकदम मऊ आणि एकदम छान झालेत. बघूयात कसे लागतात. वाव, पण ह्याच्यासोबत जर काही खोबऱ्याची चटणी असती ना तर काय लागले असते.